संजय काकांच्या भाजप प्रवेशाबाबत फडणवीस आणि सुनेत्राताई निर्णय घेणार. संजय काका हे भाजपाचे जुने नेते. महायुतीत राष्ट्रवादीमधून ते सक्रिय आहेत. मंत्री चंद्रकांतदादा पाटलांचे सूचक विधान. भाजपाचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचे नेते संजय काका पाटील यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. विधान परिषदेसाठी भाजपमधून संजय काका पाटील यांचे नाव पुढे आल्यानंतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. संजय काका पाटील हे भाजपचे जुने नेते आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी ते राष्ट्रवादी अजितदादा पक्षात गेले आहेत. तिथे त्यांचे मन लागत नाही, त्यामुळे ते सतत आमच्या सोबत असतात. महायुती म्हणून ते जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार या निर्णय घेणार असल्याची माहिती चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. विधान परिषदेबाबत जो निर्णय घ्यायचा आहे तो देवेंद्र फडणवीस घेतील, असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं. पाटलांचा महायुतीतला राबता वाढला आहे हे काही चुकीचं नाही. त्या राबत्यामधून प्रवेश कधी व्हायचा हे माननीय देवेंद्रजी ठरवतील. पण मुळात ते उभाटाचे नाही आहेत आणि शरद पवारांचे नाही आहेत. ते अजितदादांचेच असल्यामुळे, सहयोगी पक्षातला एक भाग असल्यामुळे, सहयोगी पक्षातला एक नेता, बी जे पीत कधी येते नंतर हो, सहयोगी पक्षातला एक नेता म्हणून वारंवार मला त्यांना भेटावंच लागेल, बोलवावं लागेल. त्याने दादा चला किंवा कोटे मागवलं तर जावंच लागेल. नाही, ते इतके वर्ष होते ना बी जे पीमध्ये, त्यामुळे त्यांची जवळीक आमच्याशी राहणारच. पण पक्ष म्हणून ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी त्यांच्या तिकिटावर विधानसभा लढवली होती. आता देवेंद्रजी आणि सुनेत्राबाईंनी ठरवतील की मग त्यांना तिकडे करमत नाही का, मग त्यांना इकडे आणायचं काय, ते दोघे ठरवतील. विधान परिषदेसाठी काही शिफारस केली अशी चर्चा आहे त्यांच्या नावाची. 30च्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे असं. हे अजून त्यांचं पक्षातच येणं झालं नाही तर सुचवणार कसं काय? तो एकदा निर्णय वरच्या स्तरावर कोणाच्या तुमच्यासोबतही फोटो व्हायरल झाला, तुमची भेट घेतली मुंबईत वगैरे. नाही, काल तर आम्ही 3-4 दिवस बरोबर होतो की एक फोटो काय 100 फोटो ते तुमचे आहेत का? कसं काय? हां, काका तुमचेच आहेत का? काका हे भारतीय जनता पार्टीचे चांगले नेते होते. निवडणुकांच्या काळामध्ये ज्या वेळेला काही ठिकाणी राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला उमेदवार चांगले हवे होते, त्यावेळेला तिघांनी आपापसात बसून नॉट ओन्ली संजय काका आणि श्रीकांत पाटील तिकडे हे पडले तरी निवडून आले. बडोले, प्रताप चिखलीकर अशा बऱ्याच जणांना एकमेकाला एक्सचेंज केला. पण ती महायुती म्हणून एक पक्ष आहे म्हणून रचना झाल्यामुळे तर इतकी संख्या आली. तर त्यामुळे वर्षानुवर्ष बी जे पीचा नेता असणाऱ्या संजय काकांना त्यांच्या मनाविरुद्ध तासगावमध्ये सीट अजितदादांकडे आहे, त्यांच्याकडे कॅन्डिडेट नाही, तू लढ असं म्हटलं. तो लढला. आता लढल्यानंतर तो त्यांचा नेता झाला. तर एकदा दोघांनी, काही एकट्या देवेंद्रजींनी निर्णय करता येणार नाही, देवेंद्रजींचं ते कल्चरही नाही. ते सुनेत्राबाईंशी बोलतील की बाबा ते तिथे रमत नाही आहेत, असं ते अजून ते रमत नाहीत वगैरे असं काही झाले नाही. पण त्यांना घेऊ का आम्ही पुन्हा? मग बहिणी बोलते की घ्या, ताटात काय आणि वाटीत काय असं होईल. पण आत्ता याच्यातलं काहीच झालेलं नाही. सुनेत्रा वहिनींचे ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.